गोंदिया जिल्ह्यातील देवरी उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या आदिवासी विद्यार्थिनीला जनजातीय गौरव कार्यशाळेच्या दिवशी लॅपटॉपचे वाटप करण्यात आले। 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची 150वी जयंती असल्यामुळे सदरच्या वर्षी भारत सरकारने जनजाती गौरव वर्ष जाहीर केले आहे। या निमित्ताने 15 सप्टेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत आश्रमशाळा वसतिगृहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। या अनुषंगाने आदिवासी राष्ट्रपुरुषांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे आपले बलिदान दिले आहे त्याचे स्मरण करण्याच्या अनुषंगाने व नवीन पिढीला इतिहासातील त्यांच्या कर्तृत्वाची माहिती व्हावी त्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत। त्यानिमित्ताने माननीय संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली जनजातीय गौरव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहेत। यामध्ये प्रकल्प कार्यालयाकडून औचित्य निर्माण करण्यात आले। यामध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल बोरगाव बाजार येथील विद्यार्थिनी कुमारी अवंती गेंदलाल मडावी या विद्यार्थिनीची नॅशनल युनिव्हर्सिटी नागपूर या ठिकाणी पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे। सदरच्या मुलीचा अभ्यासक्रम हा पूर्णतः ऑनलाईन प्रणालीवरती अवलंबून असल्याने त्या विद्यार्थिनीची अभ्यासक्रमामध्ये गैरसोय होऊ नये यासाठी न्यूक्लियस बजेट योजनेतून संबंधित विद्यार्थिनीला लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले होते। सदर मुलीच्या आई वडिलांना माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते लॅपटॉपचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, नामांकित शाळेचे मुख्याध्यापक, वसतिगृहाचे गृहपाल तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी गोंदिया। नामांकित शाळा असतील, अनुदानित शाळा असतील, आदिवासी समुदाय असेल, आदिवासी गावं असतील किंवा 15 सप्टेंबरपासून ते 15 नोव्हेंबरपर्यंत यासाठीची कार्यशाळा ही आयोजित करण्यात आलेली आहे। या कार्यशाळेच्या निमित्ताने सकाळी आपण देवरीचे प्रथम नागरिक यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन केलं। या कार्यशाळेला साहेबांनी अगोदरच सांगितलेलं की समारोपीय अध्यक्षीय भाषणासाठी मी हजर राहील। या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या या कार्यशाळेचे अध्यक्ष आणि देवरीचे आमदार संजयजी पुराम साहेब यांचं मी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने स्वागत करतो। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।